आस्था सामाजिक संघटनेच्या वतीने सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात येऊन सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। दिनांक 12 जानेवारी रोजी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या नंदीध्वज मिरवणूक मार्गावर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं पूर्व मंगळवारपेठ पोलीस चौकीपासून ते मन्मथ स्वामी मंदिरापर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तसंच ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती। महादेव गल्ली परिसरात नंदीध्वजांचं आगमन झाल्यावर हिरेहब्बू यांच्या हस्ते श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून विद्युत रोषणाईचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी, देवीदास चेळेकर, सुहास चंचुरे, चंद्रकांत शहा, डॉक्टर महावीर शास्त्री, शिवानंद सावळगी, आपासाहेब जिगजणी, प्रथमेश गावडे, सूरज चंचुरे, योगीराज अरळीमार आदी उपस्थित होते। या प्रसंगी आनंद तालीकोटी यांनी गेल्या 6 वर्षांपासून नंदीध्वजाचं आगमन झाल्यानंतर शिवानुभव मंगल कार्यालयातील मन्मथ स्वामी या परिसरामध्ये विद्युत रोषणाई केली जाते। तसंच श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते। तसंच आलेल्या सर्व भक्तांना सुगंधी दुधाचं वाटप करून एक सामाजिक बांधिलकी ही संघटना जोपासत असल्याचं मत आनंद तालीकोटी यांनी यावेळी व्यक्त केलं। सिद्धेश्वर महाराज की जय। दरवर्षीप्रमाणे आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि दीपक एकाच्या सामाजिक संघटनेच्या वतीनं आणि दैनिक लोकमत आपल्या समूहाच्या वतीनं विद्युत रोषणाई या ठिकाणी शिवानंद मंगल कार्यालय, पूर्व मंगळपेठ पोलीस चौकी ते मन्मथ स्वामी या ठिकाणी विद्युत रोषणाई आणि शिवयोगी सिद्धेश्वर रामेश्वरच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे। आणि आत्ताच त्याचं उद्घाटन जे आपल्या नंदीध्वजाचे मानकरी हिरेहब्बू यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। आणि यावर्षी अशी आलोट गर्दी आहे की सकाळपासून जे भक्त अतिशय रविवारी, आज रविवार असल्यामुळे अनेक भक्त या ठिकाणी येतात आणि मूर्तीची या ठिकाणी मनोभावी कामना पूजा करतात, आरती करतात।